जय शिवराय भावांनो. मी सध्या स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आपली केपेल चालू होती उद्यापासून आणि मी आता चालू वायला वायला जाणार आहे. आज वाईत राहणार आहे आणि आपली सगळी काय गेलो त्या सकाळी त्यांच्यासोबत आपण वाचा गावाला जायचंय. तर बघू आता सकाळी किती वाजता येणार तर आपण किती वाजता होतो. भावांनो आपलं पेट्रोल पण टाटा लुक आता पहिल्यांदा पेट्रोल फुल करून आणि म्हणजे ऍव्हरेज पण निघेल गाडीचं गाडीची पण कळत लय वेळा ऍव्हरेज काढते. आता पण बघू जरा काय विषय कसं काय निघायचं. आणि आता वातावरण पण एकदम कडक झाले. जास्त ऊन पण आहे. डायरेक्ट रेल मध्ये मला वरच्या गावाला जायचं होतं पण आता जास्त अंधार होईल आणि या अंधाराचा बरा विषय नाही. सकाळी ह्याच्यावरच जाईल जरा. आपण आपल्या गाडीची टाकी आता फुल. तर भावाचं शुभ सकाळ जय शिवराय. आता आम्ही आलोय वाईट. आता आम्ही इथं वडापाव खायला थांबल्या सगळे कार्यकर्ते आपल्या 1 2 3 आणि इथं 4 4 गाड्या आपल्या आल्यात. आता आता सगळे कार्यकर्ते वर आल्यात. आता जायचं वर. मी काल वाईतच राहिलो होतो. आता आम्ही आलोय सगळे. आदित्य भाऊ चोरट इथे शेतकरी इव्हेंटचे सर्व इथे केदार जंगम आहेत. इथं ओम्या आहे आमचा मान आहे. तिकडे सगळे आपले शूटर बसले आहेत. तिकडे आम्ही ते यश आहे. आता आपण इथं डायरेक्ट आता वर जायचं आता. वरच्या गावाला गेल्यावर पण ब्लॉक मध्ये लय काय काय बघायला मध्ये. तर भावांनो आता आम्ही आलोय डॉक्टर गाडी पुढे अशा आधी आजोबा येतात आणि बाजूला गाडी आम्ही आणि माने. आता आम्ही आलो इथं. ये बाबा ये आणि लावून हे दोघं आणि आपल्या 3 गाड्या चालल्या आता. तर भावांनो आता आम्ही आलो इथं. आता इथलं पडावात गाड्या टाकायच्या तेव्हा तिकडून पडावाला बॅसर जरा त्या पडावात गाड्या टाकायच्या. आपल्या इथं गाड्या आहेत आणि पलीकडे जायचं काय आपलं ग्राउंड इथं ग्राउंड बनवले एकदम ओके मध्ये दिसताना तर लय कडक दिसते. आता पडावात गाडी टाकून पहिल्यांदा जायचं आपण पलीकडे गेल्यावर बघू आता काय काय विषय बुक बेकार लागेल. नाही कॅश आहे पण 100 रुपये. नाश्त्याचं काही नियोजन असेल का पलीकडे टाकायचे एवढेच पैसे माझ्याकडे ए टू झेड तेवढंच. मला नंतर द्याल कोण काढू की आपण 30 हा ठीक आहे. कारण की मला ए टू झेड सगळं माझ्याकडे एवढंच का. तर भावांना आता पडावत गाडी टाकतो. पडावत व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाही पण बघू. तो फायदा पोहोचतो तरी फायदा मला त्याची भावना कसं वाटतंय मैदाना घेऊन. टॉपचा विषय यंदा टॉपचा विषय एकदम ओके मध्ये इकडे बॅनर वगैरे लावायचं चाललंय सगळ्यांचं एकदम टॉपचा विषय. आता आमचे कप्तान अमित चोरट पिचचा आढावा घ्यायला गेलेत. सिमेंटचं घर पिच अमित चोरट पिचचा आढावा घ्यायला गेले. हो हर्षे येणार चालव नाही भैया. ओके मध्ये डन काम आहे. KPL कोंडवली प्रीमियर लीग पर्व दिसले 2026. भया बाबा ग्राउंडचा आढावा देऊन एक तुझ्याकडून चला भावांनो आम्ही आले आता ग्राउंड वर. सगळे कार्यकर्ते जमल्यात. हित बसलं सगळी. आता कार्यक्रम चालू होणार आहे म्हणजे उद्घाटन होणार आहे ग्राउंडचं. उद्घाटन झाल्यावर चालू होईल गाव. पहिली मॅच कोणाची रे इकडून सगळं बॉक्स मध्ये सगळं स्टंप बी बांधल्यात आता एकदम ओके मध्ये नियोजन आहे. भावाच्या टीमची आता मॅच आहे आणि चालू
पोरांच्या अंगावर नाही नऊ शाळेत तर भावांनो शुभ सकाळ जय शिवराय. आता आम्ही चाललोय आमच्या घरी, म्हणजे तिकडं कोंडोलीतल्या घरी, लिमच्या घरी नाही, तिकडं कोंडोलीत पण आमचं घर आहे. तिकडे चाललोय आंघोळ करायला. ते काय अजून आंघोळ वगैरे काय केलं नाही. आत्ता वाजलेत सकाळचे 6:15 आणि काय विषय झालेला, रात्री जायचं होतं मला घरी, पण रात्री आम्हाला जेवायला ह्याला त्याला सगळ्याला 12 वाजले, 12 साडेबारा. आता मला नजारा दाखवतो. हो का मोर कुठे गेला? हो मोर हे एकच आहे, अजून लय मोर आहे तिकडं, आपल्याला दिसतीलच थोडं. आणि आमच्या वर घराकडे पण लय मोर आहेत. हे आमचं गाव कोंडवली गाव, एकदम कडक, म्हणजे इथल्यासारखं कुठंच नाही, आमच्या इथं पण नाही, असा विषय इथला. आता चाललोय आम्ही घराकडे. हे बघा इथनं वर आपलं घर आहे, शिंगटेवाडीत आहे आपलं घर, आणि इथनं खाली सगळी कोंडवली, म्हणजे हे पण कोंडवलीतच मोडतं, पण कोंडवलीत पण वाडे आहेत, म्हणजे शिंगटेवाडी इथे. आता आम्ही चाललोय घराकडे जाऊन आंघोळ करतो, आवरतो, नाश्ता करतो, आणि मग आपण भेटू परत. तर भावांनो मी आलो आमच्या घराजवळ. आता इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आणि हे काय इथं खाली आपलं घर. इथनं व्ह्यू लय इकडे की आम्हाला सगळा सनराईज एकदम मुख्यमध्ये बघायला भेटतो, आणि इथं अख्खं गाव पण दिसतं. आता घरी जातो, आवरतो, आंघोळ करतो, आणि परत ग्राउंडमध्ये जातो नाश्ता करून. हे काय हे आमचं घर. आंब्याची झाडं सगळीकडेच आहेत, पण इकडे जरा जातीच आहे. आता जातो घरात, आवरतो, जरा सगळं फ्रेश वगैरे होतो, आंघोळ करतो, आणि नंतर आपण भेटू. तर भावनं पाणी काय तापलं नव्हतं अजून, पाणी तापवायला लावले मी आता, आणि मी आलो जरा इकडं वर. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, ही वीर शिवाजी महाराजांची समाधी, आय गेस आय थिंक, म्हणजे माणसांच्या म्हणण्यातले आणि माझ्या पण ऐकण्यात आले की ही वीर शिवाजी महाराजांची समाधी. आणि हे अख्खं आमचं गाव इकडं खाली. आता सूर्यप्रकाशामुळे दिसत नाही हो काही. तर भावानो आवरले आपलं आता, हे काय टीमचं शर्ट घातलंय आमचा, आणि आता निघाले कोंडवली. आता काय विषय झालाय, सगळे पोरं गेला तरताव पोहायला, मी पण आता माझी वल्ले कपडे घातले, मी पण जाणार आहे पोहायला. आता काय विषय, आता आलंय बरोबर ते पोहलं पाहिजे जरा धरणात, कोण जरा पाण्यात घालू आपण, काय विषय होतोय का फक्त पेट्रोल. आणि मेन म्हणजे पेट्रोल राहिले, दोनच काढे पेट्रोल राहिले. त्यामुळे आता अवघड विषय झाला रे. इकडे काय, इकडे 20-25 किलोमीटरचं पेट्रोल भेटतच नाही. तर भेटू आपण डायरेक्ट आता पवायला इथं. आणि इथं अख्खा पाण्यात हो का डॅममध्ये. इकडं अख्खा व्ह्यू एकदम गावाचा एकदम कडक मध्ये, सगळी पोरं पावल्यात आता. मी एकदा पावलेलो, मी परत पावायला लँडर पॅड घालून. आता आपण डायरेक्ट फोन पाण्यात पडू आणि बाहेर जाऊ, बस आजारी पडायचं. भावांनो एक शॉट झालाय, जो शॉट व्हायचा नव्हता तो झालाय, ती गाडी झाली पंक्चर. आणि आता इकडं आम्ही चाललोय कोण आहे का पंक्चर काढणार बघायला. आता इथं जर कोण नसतं तर पर्याय डायरेक्ट वाई, म्हणजे 25 किलोमीटर काय तारापेट टाकत, पण तारा काय वाईपर्यंत जाणार आहे, दोनपर्यंत जायचं असेल. पिक शॉट मध्ये आहे ना पंक्चर, काय करायचं काय कळा ना. पहिल्यांदा जाऊन बघू तिकडे पंक्चरवाला पण भेटतोय का, भेटला तर नाही भारी होईल. तर बघू आता काय. अरे भावानं एक महत्वाचं काम झालंय, आम्हाला पंक्चरवाला भेटलाय. तिकडं कुठं होत आम्हाला पंक्चरवाला भेटलाय, आणि आता त्याने आमचा नंबर घेतलाय. तो म्हणला की मी तुम्हाला खाली आल्यावर फोन करतो. त्याला अजून आवरायचं विचारत होतं, मग तो आल्यावर फोन करेल. मग गाडीचा टायर काढून देणार नाही का, मग हे पंक्चर काढून देणार, मग टायर परत बसवायचा. लई ताण मागायला लागला.
पण जाऊ दे आता, मेन काम होईल करा पाहिजे भावानो. विनिंग मोमेंट आहे, विनिंग मोमेंट आहे. 5 बॉल 1 रन पाहिजे. पकडा. जिंकली, जिंकली, जिंकली. भावना तुम्हाला म्हणलं गाडी आपली पंक्चर झाली, गाडी पंक्चर झाली नव्हती, गाडीत हवा कमी होती आणि त्याच्यामुळे ना टायर निघलेला, पंक्चर नव्हती झाली. ते शूटर आला, त्याने हवा भरली ओकेमध्ये आणि पैसे बिसे काय घेतले नाहीत आपल्याकडे. आता इथं केदार, इथे सचिनदाची गाडी आहे, इकडे मॅच चालू आहे, आमच्याच टीमची मॅच चालू आहे. पण हे पंक्चरच्या नादात मला बाहेर बसायला लागलं जरा, त्याच्यामुळे हे काय आता आम्ही बाहेर. आता पुढच्या मॅचला आम्हाला आत ही जर मॅच जिंकलो ह्या सलग 2 तर आम्ही पण बक्षीस जाते आमची टीम. बघू आता काय विषय होतोय, जिंकतोय का. तर भावांनो, हे शूटर आहे आमचा, ह्याची मॅच चालली तिथं आणि ह्यो इथं झोपलाय. तो का तिथं एक प्लेअर कमी पडत होता म्हणून बारका खेळावलाय, त्यांचा प्लेअर इथं झोपलाय. काय नाही, ह्याची मॅच चालू आहे, ह्यो झोपलाय इथं. तो का त्यांचा अरे 4 तरी म्हणजे एक बारका प्लेअर खेळावलाय तुझा होता. गप्पे नाही जाऊन बघ, कसला झोपलाय एकदम चुम्मामध्ये. चला भावांनो, गुरुदत्त फायटर्स जिंकली मॅच. आम्ही हारलोय, आम्ही 2 जिंकून आम्ही 2 जिंकले, ह्यांनी 2 जिंकले. आता गुरुदत्त फायटर्स मॅच विन झाली. त्यांचं सेलिब्रेशन एकदम कडे चालली. अख्ख्या ग्राउंड इकडे सगळे प्रेक्षक वर्ग एकदम दणक्यात झाले. आता आम्हाला जायचं मॅच बी झाली. आता परत गाव सोडून आपल्या गावाला जायची वेळ झाली. आता हे क्लायमॅट, इथलं धरण, हे सगळं आता आम्ही अजून 1 वर्ष मिस करणार. पुढच्या 1 वर्षाने परत येते नाहीच. एवढे 2 दिवस असतात ते एन्जॉय करायला भेटतात. हे असलं एवढा कडक निसर्ग कुठं असेल सांग. धरणाच्या इथं, धरणाला लागून ग्राउंड, इथं वर कमळगड किल्ला आणि ह्या बाजूला सगळं मोकळं स्पेस अख्खाच्या अख्खा. चला मग आता आपण भेटू डायरेक्ट बाहेर गेलो तर फोनचं चार्जिंग 5% आले, भेटू. तर भावांनो, आमच्या जसं कोंडोलीत भैरवाचं मंदिर आहे तसं इथं पण आहे. इथं मेन स्थान आहे इथलं आणि आमच्या इथले ते इथं मंदिरात आले म्हणलं आता आल्यासारखं देवाला पायरी पडून जाऊ. आणि मेन म्हणजे नाही तर शूरवीर शिवाजींचा पुतळा आहे बघा, स्मारक. आणि तर शिवाजी महाराजांचा व्ह्यू लय भारी. इथनं एकदम सगळं खाली धरण आहेच एका बाजूला अख्ख्या गावाच्या. घरी जायचं, 2 दिवस काय घरी नव्हतो, 2 दिवस तिकडं काही म्हणजे विषयच नाही. इथं मंदिर आहे. आमचं मॅच पण झाले. आम्ही आता आले वाईट आले घरी. आता वाजल्यात 9 वाजून 9 मिनिटं झाल्यात आणि आता शाबी व्हायचंय. अजून आम्हाला अर्धा तास लागेल घरी जायला. आता जाताना हॉटेलला जेवायला जमणार आहे सगळेजण. अरे बोलू तर ते ब्लॉक मध्ये काय जेवायला जमणार, घरी जाणार आहे. आता आम्ही सगळे म्हणजे मी वाईट राहणार होतो पण जरा माझं कॅन्सल झालं काय कारण असतो. आता डायरेक्ट घरी जायचं तर बघू घरी जायला लागतोय. 9 मिनिटं झाल्यात. आता आपला ब्लॉग इथं एंड करतोय. घरीचा सुप्रयत्न केला तर लयच मोठा होईल. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूबच्या आयडीला. इंस्टाच्या आयडीला पण फॉलो करा आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.